नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त. आशा करते की मस्त असाल. तर बघा, मळ्यात गवारी भेंड्या तोडायला आलोय. इथे कोण कोण आले बघा. आर्यन, शौर्य आणि अखिलेश आले. का रे, बसा की जाऊया ना मग. सांगितलं तू. हा हा, ये हा. आता इथं बघा, इथं भेंड्या आहेत आणि इकडं गवारी आहेत. भेंड्यांची फुलं बघा किती मस्त दिसतात, पिवळी पिवळी अशी. कारल्याचं वेल पण आहे, छोटासा कारला लागला इथं. मळ्यातलं वातावरण खूपच भारी असतं, मस्त हिरवी झाडी वगैरे आहे. ऊस आहे, भेंडी, गवारी, आंबाडीची भाजी आहे. सगळं काही शेतातलं बिन औषधाचं असतं. हे बघा, मुलांनी मळ्याकडे येताना बॉल पण आणलाय खेळण्यासाठी. हे बघा, गवारी आणि भेंड्या निघाल्या. किलोभर गवारी निघाल्या आणि भेंड्या सकाळीच तोडल्यात, म्हणून आता पण थोड्याच तोडल्या. बघा किती मस्त वाटतंय ना. शेतातलं वातावरण हे सुंदर, म्हणजे सोन्यासारखं वातावरण म्हटलं तरी चालेल. गवारीचं झाड बघा केवढंसं आहे, आणि याला गवारी बघा किती लटकट अशा. मध्ये मध्ये इथं गवारीची झाडं घातले. त्या साईडला नुसतीच गवारी आहे, आणि इथं भेंड्यांच्या मध्ये घातले. भेंड्या पण बघा किती छोटंसं झाड आहे बघा, आणि भरपूर भेंड्या लागल्या. गवारी बघा, हे किती गवारी लागले. एका हातानं गवारीचं झाड धरून गवारी तोडायला लागतात. बघा मस्त हिरवगर हा सगळा ऊस आहे. नारळाची झाड बघा. आता थोडा 8-15 दिवस झालं 2-3 वेळा पाऊस पडला, त्याच्यामुळं सगळीकडं हिरवगार दिसते. आता खरं तर कडक उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा सुरू असल्यामुळं ऊन भरपूर असते. खरं आज आणि काल 2 दिवस आभाळ आल्यासारखं झालं. काल थोडासाच पाऊस पडला, आज काही पाऊसच नाही आहे. पण आभाळ भरपूर आलं आहे, त्याच्यामुळं काळोखी आहे आभाळ असल्यामुळं. मगाशी थोडंसंच ऊन पडलं, आणि त्याच्यानंतर काय ऊनच नाही आहे अजिबात. ऊन नव्हतं म्हणून आम्ही भेंड्या आणि गवारी आलो. देशी गवारीची झाड आहे ती, आणि भेंडी पण थोड्याच उंचीवर असताना भेंडीची झाडं भेंड्या लागायला सुरुवात झाली. नाहीतर एक एक भेंडीची झाडच मस्त मोठी होतात, आणि त्यांना भेंड्याच लवकर लागत नाहीत, लेट भेंड्या लागतात. एवढ्याशाच कवळ्या भेंड्या घेतात. मोठ्या झाल्या की त्या बायका म्हणतात की निबर भेंड्या झाल्यात म्हणून. भेंड्या मोठ्या झाल्या तरी त्या निबार नसतात झालेल्या, कवळ्याच असतात, पण त्यांना वाटते की निबार झाल्यात. बिना औषधाच्या आहे त्या, अजिबात औषध मारलेलं नाही यांना. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.